नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय गर्भपात अधिनियम हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वैद्यकीय गर्भपात अधिनियम किंवा या MTP ॲक्टवरती आधारित अत्यंत महत्त्वाचा IMP असा सराव प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत। हा जो सराव प्रश्नसंच आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या अधिनियमातील किंवा या कायद्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण या प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर केलेले आहे। म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मध्येच स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा, कारण या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत। तसेच आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहेत जे अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थिनींना आपल्या या प्लॅटफॉर्मवरती जॉईन करा। ठीक आहे, सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। ICDS कायदे वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 IMP सराव प्रश्नसंच। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 केव्हा लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 ऑगस्ट 1971 रोजी। 10 ऑगस्ट 1971 रोजी वैद्यकीय गर्भपात अधिनियम किंवा हा MTP ॲक्ट लागू झाला होता। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भपात करावयाचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 डॉक्टर्स। 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा म्हणजे किती आठवड्यांचा असणार आहे तो? जास्तीत जास्त 24 आठवडे। 12 ते 24 आठवडे। ठीक आहे, 12 ते 24 आठवड्यादरम्यानचा गर्भपात करावायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे? तर 2 डॉक्टर्सचा सल्ला आवश्यक आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा। कोणत्या कलमामध्ये ही तरतूद आहे? तर कलम 3 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न, गर्भधारणा झाल्यापासून डॅश आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही। तर मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 24 आठवड्यानंतर। MTP ॲक्ट किंवा वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार गर्भधारणा झाल्यापासून 24 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही, परंतु हा जो कालावधी आहे याला सुद्धा एक्सेप्शनल केस किंवा कंडिशन आहे। ते काय आहे ते आपण या पूर्वीचा जो आपला व्हिडिओ आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम त्यामध्ये ते आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। एकदा व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजतील। ठीक आहे। आता हा जो कालावधी आहे 24 आठवड्यांचा तो कोणत्या सुधारणेने करण्यात आलेला आहे? तर 2021ची सुधारणा, 2021च्या सुधारणेने हा जो कालावधी आहे तो वाढविण्यात आलेला आहे। ही सुधारणा लागू होण्यापूर्वी हा कालावधी किती होता? तर 20 आठवड्यांचा होता। ठीक आहे, आलं लक्षात? 20 आठवड्यापर्यंत यापूर्वी गर्भपात करण्याची परमिशन होती, परंतु 2021ची सुधारणा लागू झाल्यानंतर आता आपल्याला 24 आठवड्यापर्यंतचा गर्भपात करता येऊ शकतो। परंतु त्याच्यासाठी कंडिशन काय आहे? त्याच्यासाठी आपल्याला मॅक्झिमम 2 डॉक्टर्सची संमती आवश्यक असते। खालील विधाने पहा। विधान अ आहे, कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही। विधान ब आहे, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा 18 वर्षापेक्षा जास्त पण वेडसर स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकाची लेखी संमती आवश्यक असते। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, अ आणि ब दोन्ही बरोबर। कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही। स्त्री जर 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल किंवा 18 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे पण वेडसर आहे, म्हणजेच कशी आहे, मानसिकदृष्ट्या आजारी आहे, अशी जर स्त्री असेल व तिचा गर्भपात करायचा असेल मग त्या ठिकाणी तिची संमती चालेल का? तर अजिबात नाही। त्या ठिकाणी तिच्या पालकाची लेखी संमती आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तिचा गर्भपात करता येणार नाही। ठीक आहे, कंडिशन समजली तुम्हाला? कोणत्याही स्त्रीचा गर्भपात करायचा असेल तर जिचा गर्भपात करायचा आहे तिची स्वतःची संमती आवश्यक आहे, आणि स्त्री जर 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे परंतु ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे, अशी जर कंडिशन असेल व तिचा गर्भपात करायचा असेल तर त्या ठिकाणी तिच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असणार आहे। ठीक आहे, हे दोन्ही विधान कसे आहेत? तर बरोबर आहेत। कोणत्या कलमामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 3 मध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 3 हा या अधिनियमातील अत्यंत महत्त्वाचा कलम आहे
आणि या तिसऱ्या कलमावरतीच आपल्याला मॅक्झिमम प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने गर्भपात केलेल्या स्त्रीचे नाव किंवा इतर तपशील उघड केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने म्हणजेच डॉक्टरने ज्या स्त्रीचा गर्भपात केलेला आहे त्या स्त्रीचं नाव किंवा इतर तपशील उघड केल्यास तो 1 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. तर कलम 5A मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात? कलम 5A मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. विधान अ आहे, कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही. विधान ब आहे, नियमाप्रमाणे व सद्भावनापूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा दाखल करता येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 आहे, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर. ठीक आहे. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही, परंतु नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने किंवा डॉक्टरने या अधिनियमाच्या नियमांप्रमाणे किंवा सद्भावपूर्वक जर एखाद्या स्त्रीचा गर्भपात केला असेल तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा दाखल करता येणार नाही. हे दोन्ही विधाने कशी आहेत? तर बरोबर आहेत. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ही तरतूद कलम 3 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि सद्भावपूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा दाखल करता येणार नाही. म्हणजे सद्भावपूर्वक केलेल्या कृतीचं संरक्षण ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर या अधिनियमातील शेवटचा कलम 8 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, स्त्रीच्या जीवाला धोका असल्यास, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास, तसेच होणारे मूल विकलांग म्हणजेच अपंग असेल तर. ही तरतूद कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ही तरतूद सुद्धा तिसऱ्याच कलमाशी संबंधित आहे किंवा तिसऱ्या कलमामध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बद्दल अयोग्य विधान ओळखा. विधान 1 आहे, 12 ते 24 आठवड्यादरम्यान गर्भपात करायचा असेल तर 2 डॉक्टरांची संमती लागते. त्याच्यानंतर विधान 2 आहे, फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टर किंवा व्यावसायिक गर्भपात करू शकतात. विधान 3 आहे, 12 आठवड्यांच्या आत गर्भपात करावायचा असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार 1 डॉक्टरची संमती लागते. विधान 4 आहे, 18 वर्षाखालील महिलेचा गर्भपात करायचा असेल तर फक्त तिची संमती लागते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, 18 वर्षाखालील महिलेचा गर्भपात करायचा असेल तर फक्त तिची संमती लागते. हे विधान अयोग्य आहे, कारण 18 वर्षाखालील महिलेचा गर्भपात जर करायचा असेल तर तिच्या पालकांची लेखी संमती लागते. ठीक आहे. आणि महिला जर 18 वर्षांवरील असेल किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल तर तिचा गर्भपात तिच्या संमतीने होऊ शकतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. 12 ते 24 आठवड्यांदरम्यान गर्भपात करायचा असेल तर 2 डॉक्टरची संमती आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक गर्भपात करू शकतो. 12 आठवड्यांचा गर्भपात करायचा असेल तर 1 डॉक्टरांची संमती सुद्धा चालते त्या ठिकाणी. लक्षात ठेवा हे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय नसलेल्या व्यक्तीने स्त्रीचा गर्भपात केल्यास तो कोणत्या शिक्षेस पात्र असेल? ठीक आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय नसलेल्या व्यक्तीने स्त्रीचा गर्भपात केल्यास तो कोणत्या शिक्षेस पात्र असेल असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात केल्यास वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणती शिक्षा होते? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास.
शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात केला असेल तर त्याला कोणती शिक्षा होईल? 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास ही शिक्षा होईल. कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे ही? तर ही शिक्षेची तरतूद 5व्याच कलमामध्ये करण्यात आलेली आहे. आणि जिल्हा पातळी समितीने मान्यता न दिलेल्या ठिकाणी गर्भपात करण्याची परवानगी देणाऱ्या त्या सदर जागेचा जो मालक आहे त्याला कोणती शिक्षा होईल? तर त्याला सुद्धा 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास इतकी शिक्षा होईल. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 मधील कलम 3 व 4 कोणत्या परिस्थितीत लागू नसतील? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास कलम 3 व 4 लागू होणार नाहीत. गर्भधारणेमुळे एखाद्या गर्भवती महिलेचा जीव हे धोक्यात आला असेल किंवा काही एमर्जन्सी उद्भवली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तिचा त्वरित म्हणजेच ताबडतोब गर्भपात करणे म्हणजेच अबॉर्शन करणे आवश्यक झालेलं आहे. अशी सिच्युएशन जर आली असेल तर त्या ठिकाणी कलम 3 व कलम 4 म्हणजेच गर्भाचा कालावधी हा 12 ते 24 आठवड्या दरम्यानचा असावा. मग त्याच्यासाठी 2 डॉक्टर्सची परमिशन तिने घेतलेली असावी. तसेच गर्भपात करण्याची जी जागा आहे ती शासकीय रुग्णालय असावे किंवा जिल्हा पातळी समितीने त्या जागेला मान्यता दिलेली असावी. ह्या ज्या कंडिशन्स आहेत ते या ठिकाणी लागू होणार नाहीत. ठीक आहे, आलं लक्षात? गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास कलम 3 व 4च्या तरतुदी त्या ठिकाणी लागू होणार नाहीत. ही तरतूद कोणत्या कलमात आहे? कोणत्या कलमामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 5 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? ठीक आहे, वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? तर या ठिकाणी पहा स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट आणि याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी शासन विनिर्दिष्ट करेल इतकी इतर सदस्य संख्या. आलं लक्षात? वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट यांचा समावेश वैद्यकीय मंडळामध्ये होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत झालेल्या गर्भधारणेमुळे गर्भवती स्त्रीच्या मानसिक आरोग्यास इजा पोहोचेल असे गृहीत धरले जाईल? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर पहा. गर्भधारणा ही बलात्कारामुळे किंवा संतती नियमनाची साधने अपयशी ठरल्याने झाली असल्यास अशा कंडिशनमध्ये त्या गर्भवती स्त्रीच्या मानसिक आरोग्यास इजा पोहोचेल असे गृहीत धरले जाते. आलं लक्षात? ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ही तरतूद सुद्धा 3ऱ्या कलमातच करण्यात आलेली आहे. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार गर्भधारणा ही जर बलात्कारामुळे झाली असेल किंवा संतती नियमनाची साधने ही अपयशी ठरल्याने झाली असेल तर अशा नको असलेल्या गर्भधारणेमुळे त्या गर्भवती स्त्रीचे मानसिक आरोग्यास इजा पोहोचेल असे गृहीत धरले जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार कोणाची लेखी संमती आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पालक. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी तिच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. ठीक आहे, ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ही तरतूद सुद्धा 3ऱ्याच कलमात करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 मधील कलम 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गर्भपात करण्याची जागा. कलम 4 मध्ये गर्भपात करण्याची जागा याची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणकोणती जागा आहे ज्या ठिकाणी गर्भपात करता येऊ शकतो कलम 4 नुसार? तर शासकीय रुग्णालय आणि शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेले ठिकाण. ठीक आहे, या व्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात करता येत नाही आणि जर केल्यास कोणती शिक्षा होईल?
तर 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास। आणि ज्या ठिकाणी गर्भपात करण्यात आलेला आहे त्या सदर ठिकाणाचा जो मालक आहे त्याला कोणती शिक्षा होईल, तर त्याला सुद्धा 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास इतकी शिक्षा होईल। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते? ठीक आहे, वैद्यकीय मंडळ कोणत्या कलमानुसार स्थापन केले जाते असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 3 याचं पोटकलम 2C नुसार। आलं लक्षात? कलम 3च्या पोटकलम 2C नुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केला जातो। वैद्यकीय मंडळाचे सदस्य कोण कोण असतात, तर स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सोनोलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजिस्ट, तसेच शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल इतर सदस्य संख्या। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमामध्ये स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 5A। कलम 5A मध्ये स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे। काय तरतूद आहे, तर डॉक्टरने किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने ज्या स्त्रीचा गर्भपात केलेला आहे किंवा जिचा गर्भपात घडवून आणलेला आहे अशा स्त्रीचं नाव किंवा इतर तपशील उघड करायचा नाही। त्याने जर या कलमाचे उल्लंघन केले म्हणजेच स्त्रीचे नाव किंवा इतर तपशील उघड केलेस तर तो कोणत्या शिक्षेस पात्र असेल, तर तो 1 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भधारणेच्या कालावधी संबंधित तरतुदी गर्भपातास लागू होणार नाहीत? ठीक आहे। ठीक आहे, प्रश्न आला लक्षात? कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भधारणेचा जो कालावधी आहे त्या संबंधित तरतुदी लागू होणार नाही, म्हणजे गर्भाचा कालावधी हा 12 आठवड्यांचा असावा किंवा 12 ते 24 आठवड्यादरम्यानचा असावा। त्याच्यासाठी 2 वैद्यकीय व्यावसायिक किंवा डॉक्टर्सची संमती घ्यावी, गर्भपात करण्यासाठी त्यांची संमती घ्यावी, ही जी तरतूद आहे लागू होणार नाही। कोणत्या कंडिशनमध्ये लागू होणार नाही असा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आहे वैद्यकीय मंडळाने निदानाद्वारे गर्भाच्या विकृतीमुळे गर्भपात करणे आवश्यक केले असल्यास व गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास। ठीक आहे। या 2 कंडिशनमध्ये गर्भधारणेच्या कालावधी संबंधित ज्या तरतुदी आहेत ते लागू होणार नाही। आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार डॅडॅश हे जिल्हा पातळी समितीचे अध्यक्ष असतील। आलं लक्षात? जिल्हा पातळी समितीचे अध्यक्ष विचारले आहेत। कोण असतील जिल्हा पातळी समितीचे अध्यक्ष, तर मुख्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी। आलं लक्षात? मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी हे जिल्हा पातळी समितीचे अध्यक्ष असतील। या जिल्हा पातळी समितीची सदस्य संख्या किती असेल किंवा किती असावी, तर अध्यक्षांसह 3 पेक्षा कमी नसावी, अध्यक्षांसह 3 पेक्षा कमी नसावी व अध्यक्षांसह 5 पेक्षा जास्त नसावी। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार राज्य शासनाने नियमानुसार तयार केलेल्या बाबींची पूर्तता करण्यास हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? ठीक आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे 1000 रुपये द्रव्यदंड। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार राज्य शासनाने जे नियम तयार केलेले आहेत त्या बाबींची पूर्तता करण्यास जर एखादी व्यक्ती हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ करत असेल तर ती 1000 रुपये पर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल। सदरची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे, तर ही तरतूद करण्यात आलेली आहे कलम 7 मध्ये। नियमन करण्याचे अधिकार, नियमन करण्याचे अधिकार कोणाचे अधिकार आहेत नियमन करण्याचे? राज्य शासन। ठीक आहे। राज्य शासनाला हे अधिकार देण्यात आलेले आहेत। आणि नियम करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, तर नियम करण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत। लक्षात ठेवा, केंद्र शासन। कोणत्या कलमानुसार, तर कलम 6 नुसार। ठीक आहे। कलम 6 नुसार केंद्र शासन आणि कलम 7 नुसार राज्य शासन। ठीक आहे। अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या
अद्ययावत योजना व कायदे यांच्या परिपूर्ण माहितीसाठी रेफरन्स बुक आहे. प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, मराठी, इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, ICDS सेवा योजना व कायदे तसेच पोषण अभियान म्हणजेच ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेचा 100% सिलेबस यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा उपलब्ध आहे. ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ठीक आहे मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण वैद्यकीय गर्भपात अधिनियम या अधिनियम किंवा कायद्यावरती आधारित सर्व IMP सराव प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी महत्त्वपूर्ण असणारा अधिनियम पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा व त्यांनासुद्धा आपल्यासोबत या प्लॅटफॉर्मवरती जॉईन करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण ICDS कायदे व योजना याची संपूर्ण तयारी करणार आहोत, तेही विनाशुल्क. ठीक आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.